मित्रो नमस्कार. कोलेस्टेरॉलने आजकाल अनेकांची झोप उडवली आहे. कारण शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्टेरॉल कमी करणं गरजेचं असतं. यासाठी काही औषधही आहेत, परंतु काही नॅचरल उपाय करूनही वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करता येतं. अशी काही फळं आहेत जी कोलेस्टेरॉल कमी करण्यास नैसर्गिकरित्या मदत करतात. म्हणूनच मित्रो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशी कोणती फळं आहेत जी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी करता येतं. मित्रांनो, नैसर्गिकरित्या बॅड कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या फळांपैकी पहिलं फळ आहे सफरचंद. रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरकडे जाणं टाळा असं म्हटलं जातं. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं एक फायबर असतं जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. या पेक्टिन नावाच्या फायबरमुळे धमन्यांमध्ये जमा झालेलं प्लाकसुद्धा दूर होतं आणि हृदय निरोगी राहतं. आंबट फळं, लिंबू, संत्री, मोसंबी यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे नसांची सफाई करण्यास मदत करतं, तर फायबरमुळे बॅड कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर निघतं. मित्रो, तिसरं फळ आहे ॲव्होकॅडो. ॲव्होकॅडोला सुपरफूड मानलं जातं. या फळात अनेक गुणकारी तत्व असतात. ॲव्होकॅडो या फळात ऑलिव्ह ॲसिड भरपूर प्रमाणात असतं जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करतं आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवतं. चौथं फळ आहे बेरीज. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा बेरीजमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतात जे गुड कोलेस्टेरॉल वाढवतात, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे सीझनला आपण स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहील. टोमॅटो. मित्र, टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं एक तत्व असतं जे रक्तवाहिन्या ब्लॉक करणारे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतं. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो अतिशय महत्त्वाचा घटक आहे. टोमॅटो सलाडच्या स्वरूपात कच्चं खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे काही फळं खाऊन बॅड कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या सुद्धा कमी करता येतं. मित्र, ही माहिती आपणास जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.